नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या बॅरेकमधून 4 पोलिसांचे मोबाईल आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरट्यांनी चोरी केली आहे. राज्य राखीव पोलीस दलाची अंतर्गत सुरक्षा भेदून ही चोरी करण्यात आली आहे. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 मधील बॅरेक इथे 3 मार्चला रात्री 10 ते 4 मार्चला रात्री 12:30च्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. पोलीस बॅरेकमध्ये एकूण 7 पोलीस अंमलदार होते. चोरट्यानं पोलीस अंमलदार रिजवान फारुख शेख, जालिंदर भाबड, योगेश किकले आणि अक्षय चव्हाण यांचे मोबाईल संच चोरले. यासह रिजवान शेख यांची बॅगही चोरली. त्या बॅगेमध्ये 4,000 रुपयांची रोकड, एटीएम कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड असे महत्त्वाची कागदपत्र होती. यासह मचिंद्र वाघ यांची ही बॅग चोरीला गेली. राज्य राखीव पोलीस दलाचा परिसर हा बंदिस्त असून त्यांची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आहे, तरी देखील चोरट्यानं बॅरेकमध्ये घुसून चोरी केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दौंडमध्ये घरफोड्या, मंदिरामध्ये चोरी असे प्रकार सातत्यानं घडतात. मात्र राज्य राखीव पोलीस दलात चोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जर पोलिसात सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचं काय, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.